काय करावं सर्व प्रकारची टेक्निक्स वापरून झाली. पण टीनेजर मुलांशी कसं डील करावं ते कळतच नाही, असा आज किशोरवयीन मुलांच्या पालकांच्या मनामध्ये गोंधळ आहे. समजावून सांगितलं, रागावून झालं, प्रेमाने बोललो, पण काहीही बदलत नाही. आज प्रत्येक पालकाच्या मनामध्ये किंवा अनेक पालकांच्या मनामध्ये ही हतबलता आहे. मूल जेव्हा लहान असतं ना, तेव्हा सांभाळणं सोपं वाटतं. भूक लागली की रडतात, आनंद झाला की मिठी मारतात, दुःख झालं की आईच्या मांडीवर येऊन बसतात. पण जेव्हा टीनेजमध्ये येतात ते अचानक सगळं बदलायला लागतं. प्रत्येक गोष्ट जे मूल आधी सांगायचं ते आता काही नाही, नाही नाही, काहीच नाही असं म्हणायला लागलं आहे. आधी आईबाबांशिवाय राहू शकत नव्हतं, आता ते स्वतःच्या खोलीतच जास्त शांत दिसतात. पालक असा विचार करतात की आमचं मूल आमच्यापासून इतकं लांब गेलं कधी. पण किशोर वय म्हणजे फक्त वय नाही बदलत पालकांनो, तर त्यांचं मन, त्यांचे विचार, त्यांच्या भावना आणि त्यांची ओळखसुद्धा बदलते. त्याचं हे वय आहे. या वयामध्ये मुलं स्वतःला शोधत आहेत, त्यांना स्वतःचं मत हवं असतं, स्वतःची स्पेस हवी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना सतत कोणीही जज करू नये असं वाटत असतं. आणि पालकांना नेमकी भीती वाटत असते की हे वय चुकण्याचं आहे. आत्ता लक्ष नाही दिलं तर मुलं हातातून निघून जातील. मग सुरू होतात सूचना. फोन बाजूला ठेव, अभ्यास कर, आमच्या वेळी असं नव्हतं, तू बदलला आहेस पूर्णपणे. हे बोलताना पालकांचं प्रेम खरं असतं, पण मुलांना ते प्रेशर वाटायला लागतं. आत्ताचे टीनेजर पालकांनो एका वेगळ्या जगामध्ये वाढत आहेत. त्यांच्यावर अभ्यासाचं टेन्शन आहे, करिअरची भीती आहे, सोशल मीडियाचं परफेक्ट दिसण्याचं दडपण आहे. हे सतत कंपॅरिझन पण आहे. ते बाहेरून तुम्हाला ॲटिट्यूड दाखवतात, पण आतमध्ये खूप कन्फ्युज्ड असतात. आपल्या मनातलं कन्फ्युजन पालकांना ते शब्दात नाही सांगू शकत. मग ते गप्पच होऊन जातात, चिडचिड करतात किंवा स्वतःच्या जगामध्ये हरवून जातात. पालकांना वाटतं की नथिंग वर्क्स, काहीच काम करत नाही आहे. पण त्यांना कंट्रोलपेक्षा कनेक्शन हवं असतं. संवादापेक्षा सूचना जास्त होत आहेत का? हे करू नको, तसं वागू नको, फोन कमी वापर. पण फार कमी वेळा आपण असं विचारतो की तू ठीक आहेस ना? आतून ठीक आहेस ना? पालकांची चूक नसते हो. ते स्वतः पण खूप प्रेशरमध्ये जात आहेत. नोकरी आहे, घर आहे, भविष्य आहे, समाज काय म्हणेल याची भीती आहे. म्हणून ते आपल्या मुलांना चांगल्या मार्गावर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण कधीकधी हा प्रयत्न मुलांना प्रेमापेक्षा जास्त नियंत्रण वाटायला लागतं. म्हणून मग आपण टीनेजरला सुधारण्याचा प्रोजेक्ट हाती घेणं जरा थांबवलं पाहिजे. ते चुका करतील, ते कधीकधी हट्टही करतील, कधी उलट उत्तरंसुद्धा देऊ शकतात, पण ते आता शिकतायत. आपण काय करू शकतो? तर प्रत्येकच वेळेला लेक्चर द्यायचं नाही आहे, सगळीच युद्ध लढली पाहिजे असं नाही आहे, काही सोडून द्या. प्रत्येक वेळेला आपल्याला सगळ्या गोष्टी सिद्ध करायची गरज नाही आहे. कधीकधी नुसतं ऐकून घ्या. मुलं रागात बोलली ना तरी त्याच्यामागे काहीतरी भावना असते. तुलना करणं थोडं थांबवूया, कारण आत्मविश्वासच तुटून जातो. मी तुझ्याबरोबर आहे हे वाक्य त्यांना हील करत जातं. एक महत्त्वाची गोष्ट सांगू, टीनेजरना प्रायव्हसी हवी असते, पण म्हणून त्यांना पूर्ण एकटं नाही सोडायचं आहे. पण त्यांच्या आयुष्यामध्ये इंटरेस्ट दाखवत राहायचं आहे. प्रत्येक गोष्टीवर कंट्रोल ठेवण्यापेक्षा थोडंसं बोलूयात फ्रेंड्सबद्दल, त्यांच्याबरोबर थोड्या गप्पा मारूयात, थोडं ड्राईव्हला जाऊयात. हे कॉन्व्हर्सेशन्स आहेत ना, हे सिरियस टॉक्स नको बनायला. साधे साधे क्षण आपण मुलांबरोबर घालवले पाहिजेत. आणि मुलांना हे सांगा की तुमचे आईवडील म्हणजे मशिनरी नाही आहे. त्यांनाही भीती वाटते, त्यांच्याही हातून चुका होतात, त्यांचंही प्रेम रागाच्या रूपात बाहेर पडू शकतं. तुमची काळजी का करतो? कारण आम्हाला तुमच्याविषयी भीती वाटते. आम्ही कन्सर्न आहोत. आम्हाला तुमच्या हरवण्याची भीती वाटते. पालकांनो, मुलांशी अत्यंत मोकळेपणाने संवाद करा. पण कुठे, किती, कसं बोलायचं, काय बोलायचं हे थोडंसं धोरण, थोडंसं जर का संयम बाळगला तर हा प्रवास अगदी सुखाचा होऊ शकतो. धन्यवाद.